क्रॉसला रन नाहीये. चला धावा धाव फलकावरती आल्यात त्या मात्र 38. मुगाई माता मुकपे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या 38 वरती आपण पाहताय. दरम्यान या मुख्य व्यासपीठावरती आमचे भुतुली गावचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित झालेत. फटका अगदी आपण पाहता त्या ठिकाणी दमदार होता, परंतु हवेनं बॉलला पूर्णपणे आतमध्ये ढकललं, पुश केलं आणि तिथून मात्र ते विकेट्स आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती देखील विकेट आले. सुधीर डोले बाद झाला. एकंदरीत मुगाई माता मुकपे टीमची धावसंख्या धाव फलकावरती आहे ते अगदी आपण पाहताय 38 आणि आता मात्र टार्गेट असेल ते 24 बॉलमध्ये 39 या धावसंख्येचं. चला विकेट आहे आतमध्ये, 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. अयान शिलेबन अकुलवाडी टीमच्या अगेन्स्ट. सन्माननीय अगदी आपण पाहताय बुतुली गावचे आमचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय संजयजी मोरे, सन्माननीय दिलीपजी जाधव आणि सन्माननीय संजयजी कोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या मान्यवरांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. खऱ्या अर्थानं बुतिवली संघ जिथे जिथे खेळण्यासाठी जाईल तिथे तिथे खऱ्या अर्थाने मान्यवर या आपल्या गावाला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावाचं मनोबल वाढवण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि नेहमीच खऱ्या अर्थाने जय हनुमान बुतिवली टीमसाठी मात्र त्यांचं योगदान राहिलं आहे, त्यांचा तो पाठिंबा राहिला आहे, त्यांना सपोर्ट्स खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून होतात. ते सन्माननीय सगळे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. संजयजी मोरे, दिलीपजी जाधव आणि संजयजी कोंडे
यांचं पुनश्च एकदा आपण आपल्या गावच्या स्पर्धेमध्ये बुतिवली चषक 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करू आणि त्यांचा लगेच आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. प्रतीकजी कदम यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी संजयजी मोरे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. या साहेब आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. बॉल घ्या, बॉल घ्या आणि नवीन बॉल द्या. चला नेक्स्ट मॅचचा टॉस भैरवनाथ सांडशी आणि त्यांच्या विरोधामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी. त्यानंतर सन्माननीय दिलीपजी जाधव यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय या मुख्य व्यासपीठावरती. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच या. आपल्या मॅचेस या 5 ओव्हरच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही विलंब करू नका. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ सांडशी, त्यानंतर संजयजी कोंडे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. हे सगळे आमचे बुतिली गावचे ग्रामस्थ आहेत. नेहमीच आपल्या गावला सपोर्ट करण्यासाठी, आपल्या गावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच असतात. आणि संजयजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहताय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ सांडशी. या दोन टीम दरम्यान मानगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते धनंजयजी देशमुख या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. इन ॲक्शन खऱ्या अर्थानं आपल्याला मानगाव संघ देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. जी मॅच पहिल्या फेरीतील चौथी असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये सावळे संघ आपल्याला पाहायला मिळेल. सुनील आयर पंच व्यासपीठावरती या. आणि वेळ घेऊ नका मित्रांनो, ऑलरेडी भरपूर वेळ झालाय. मॅचेस भरपूर लेट उशिराने खऱ्या अर्थानं सुरू झाल्यात. त्याच्यामुळे आता वेळ तुम्ही जेवढा कमी घ्याल तेवढा खऱ्या अर्थानं वेळ नंतर वाचेल. नाही तर मग आयोजकांना तो निर्णय घ्यावा लागेल. टायमिंग सेट करूया. बॉल द्या. एकोणचाळीस धाबा बनवायचे आहेत. आयांश 11 अकुलवाडी टीमला. समोर आपण पाहताय ऑन स्ट्राईक आपल्याला रितेश पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक इनवरती प्रथम ही सलामीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती P1च्या षटकामध्ये DK अर्थातच ज्ञानेश्वर कदम यांना तुम्ही पाहताय. हो पहिला बॉल ऑन साईडला अगदी आपण पाहताय गुडघे टेकून हा फटका खेळला होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहताय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे शॉर्ट स्क्वेअर लेगचे तिथे पोहोचतील तोपर्यंत एक धावेतून कंप्लीट झाली आहे. चांगली कमिटमेंट खऱ्या अर्थानं फिल्डिंगमध्ये देणं गरजेचं असतं आणि ती कमिटमेंट देत असताना आपल्याला इथून दीपक हे फिल्डर पाहायला मिळाले. एक धाव इथून आली, अकाउंट ओपन झालं. 39चा पाठलाग करत असताना ते मध्येच अकुलवाडी टीमचं हो स्क्वेअर कट करायचा होता. बॉल पडल्यानंतर बरोबर खालीच राहिला. आउटसाइड डी ऑफ स्टंप शरीरापासून थोडासा दूर होता आणि इथून आपण पाहता डॉट बॉल आला. हो डेंजर एंड झोन कडे पुन्हा एकदा कॉल खऱ्या अर्थानं इथं धाव घेण्याचा होता. हॅलो, 1
इथून आपण पाहताय धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 2 पाहायला मिळते. 3 बॉल आतापर्यंत झाले, 2 धाबा धावफलकावरती. 39 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे डीकेचं आतापर्यंतच. हो, फार चांगली गोलंदाजी. खोल टप्प्याचा बॉल होता, अगदी आपण पुढे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु बरोबर फॉलो केला बॅट्समनला. डीकेनं डॉट बॉलच फेकला. चांगली बॉलिंग डीकेची पाहायला मिळते P1च्या षटकामध्ये. रितेश सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबवून ठेवलाय, परंतु यावेळी वाईड आलाय. तो जास्तचा टर्न पाहायला मिळाला, पडल्यानंतर बाहेरच निघाला. रितेशनं देखील आपण पाहताय तो बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं आणि तिथून मात्र ती वाईटची एक धाव ही फलकावरती जाऊन पोहोचेल. 3 सध्याच्या घडीला धाव फलकात. हो, पडल्यानंतर खाली राहिल्या, संभ्रमातच पडलेत इतक्या वेगानं आणि अगदी आपण पाहता पडल्यानंतर खाली राहिला. अपेक्षा खऱ्या अर्थानं रितेशला जर पाहायला गेलं ना तर ती उचलीची होती, परंतु पडल्यानंतर बरोबर खालीच राहिला. चांगली गोलंदाजी डीकेची पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धाबा धाव फलकावरती आपण 3 पाहताय. P1चं षटक चालू आहे डीकेचं. 39 बनवायचे, त्याच धावसंख्येचा बचाव करत असताना डीके. हो, यावेळी पॅडल स्वीप करायचा होता, मिस टायमिंग आहे. दीपक बॉल खाली, सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी. पहिला आदरा मिळतोय आयांश 11 अकोलवाडी टीमला. फलंदाज बाद होतील. रितेश माची गोल्डन विकेट. हॅलो हॅलो, चला मुगाई माता मुकपे टीम साठी खऱ्या अर्थानं एक कॅश प्राइज लागलाय. मुगाई माता मुकपे संघ जर इथे क्वालिफाय होतोय तर कर्जत विभागामधील एक नामांकित समालोचक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं रमेश बांडिलकर यांच्याकडून रजनी स्पर्धेमध्ये तो संघ पॅक केला जाईल. जेता येणारी रजनी स्पर्धा आहे तिथे मुकपे संघ खेळणार आहे, तिथे मात्र रमेश बांडिलकर हे संघ पुरस्कर्ते असतील जर आज हा संघ क्वालिफाय होतोय. देबा अकॅडमीचे प्रोप्रायटर देबा चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. विनोद मालुसरे असतील, अजय शिर्के असतील, या सगळ्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खऱ्या अर्थानं देबा चव्हाण म्हटल्यानंतर देबा अकॅडमी हे नाव आपसुका खऱ्या अर्थानं तोंडात येतं, कारण की त्यांच्या माध्यमातून आपण पाहताय बरेचसे खऱ्या अर्थानं विद्यार्थी घडले जातात. अगदी आपण पाहताय पोलीस होताना पाहायला मिळतात, अर्धे आपल्याला महाराष्ट्र पोलीस होताना जरूर पाहायला मिळालेत आणि त्यातीलच खऱ्या अर्थानं याच गावचे म्हणजे बुतुली गावचे 4 पोलीस खऱ्या अर्थानं त्यांच्याच अकॅडमीमध्ये घडलेत. ते देबा चव्हाण यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर त्यांचे प्रशिक्षक अजय शिर्के, किरण पाटेकर, विनोद मालुसरे आणि अक्षय पेरनेकर, हो बुतिली गावचे जावई अक्षय पेरनेकर, प्रियांश 11 सांडशी या नावानं संघ आज खेळणारे मैदानाच्या आतमध्ये. आज जावई खऱ्या अर्थानं आपण पाहताय सासूरवाडीमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि बरेचसे खऱ्या अर्थानं सासूरवाडीतली लोक या ठिकाणी जावयांचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान आणखीन एक चांगला बॉल सुधीर ढोलेचा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर ढोले वेगवान, तेजसरार गोलंदाज. हो, चांगला बॉल आउट साइड ऑफ स्टंप टाकलाय, बरोबर शरीरापासून दूर व्हाईट लाईनला पकडून गोलंदाजी केली जाते. इतकी चांगली चमकदार खऱ्या अर्थानं गोलंदाजी मुकपे टीमची आपल्याला होताना पाहायला मिळते. म्हणजेच काय तर आता तिकडे रमेश बांडिलकर यांनी लगेच कॅश प्राइज देखील लावलं गेलं की मात्र इथून जर टीम क्वालिफाय झाली तर रजनी स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने तो संघ त्या ठिकाणी पुरस्कृत केला जाईल. परंतु तो संघ या ठिकाणी आज क्वालिफाय होणं गरजेचं आहे. धाव फलकावरती पाहायला मिळतात त्या 4.
39 बनवायचं आहे. 3 बॉल आतापर्यंत झालेत. त्या 3 बॉल मध्ये एकच धाव आली आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आर्यन आहे. हो आर्यन साठी हा लोअर फुल टॉस बॉल बरोबर गॅप शोधली आहे. डीप मध्ये चाललाय बॉल. फिल्डर त्या ठिकाणी हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बॉल न उलकवणी दिली होती परंतु बरोबर एक हात पुढे केला. हातामध्ये बॉल आला आणि तिथून 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 6 वरती. 6 धावा धावफलकावरती इथून आपल्याला पाहायला मिळतात. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मागच्या मॅच मध्ये प्रणय सर काय जबरदस्त खेळली होती. आयन्स 11 अकुलवाडी टीम 57 धावसंख्येचा पाठलाग अगदी सहजरित्या इतक्या बलाढ्य संघाच्या समोर खेळत असताना तलपे वडवली संघ म्हटल्यानंतर याच विभागातील एक मोठा संघ आहे. ओ बोल्डेम दांडी गुल फलंदाज बाद. आर्यनला देखील परतावा लागतंय. हेच असतं खऱ्या अर्थानं दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग घेणं, धावसंख्येला चेस करणं. ज्यावेळी एखाद्या धावसंख्येला तुम्ही चेस करत असता, तुमचा स्टार्ट चांगला मिळाला नाही, तुमचा विकेट जर का लवकर आला तो तर दबाव पाठीमागच्या खऱ्या अर्थानं प्लेअरवरती होत असतो आणि मग पाठीमागनं येणाऱ्या फलंदाजाला ती विकेट देखील टिकवायची असते, तिथे मोठे फटके देखील मारायचे असते, ती पार्टनरशिप देखील बिल्डअप करायची असते. आणि अशा खऱ्या अर्थानं अवस्थेमध्ये एखादी प्लॅनिंग तिथून मात्र चुकली जाते. मग तिथून विकेटसाठी थांबावं की मोठा फटका मारावा याच्यामध्ये मात्र ती विकेट्स देताना पाहायला मिळते. तिथे मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन होत असतं. धावसंख्या धावफलकावरती आले ते अगदी आपण पाहत आहे 6. अजूनही इथून 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकातील 1 बॉल शिल्लक आहे. सुधीर ढोलेचा जास्त वेळ घेऊ नका. मुकपी टीम बराचसा वेळ खऱ्या अर्थानं तुम्ही देखील थांबलात, त्याच्यामुळे वेळ काय असतो ते तुम्हाला देखील माहिती आहे. ओ फटका मिस टायमिंग आहे. बॉल बराच काल हवेमध्ये नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये, तोपर्यंत मिळतील 2 धावा. अगदी जर पाहायला गेलं तर एक डीप मिड विकेटला आणि एक वाईड लॉंग ऑन मध्ये ते पोहोचतील तोपर्यंत बॉल लँड झाला आणि तिथून 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावा आल्या. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 8 वरती. 8 धावा धावफलकावरती आल्यात. बनवायच्यात 39, म्हणजे अजूनही 31 धावसंख्येची गरज आहे ते येणाऱ्या 12 बॉलमध्ये. 12 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. जास्त वेळ घेऊ नका आपल्याला रिक्वेस्ट केली जाते, कारण की आता इथूनही जर पाहायला गेलं तर आणखीन 2 5 ओव्हरच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यानंतर एक 4 ओव्हरची, त्याच्यानंतर एक 3 ओव्हरची होईल, म्हणजे आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हाच वेळ जर का दुपारच्या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये थांबला असता तर मात्र अगदी बोलायची देखील गरज पडली नसती, आवश्यकता भासलीच नसती की तुम्ही वेळ कमी घ्या. हा आणखीन एक आयोजक सांगतात ती सूचना सांगतो. जर का आज या मॅचेस उशिराने समाप्त झाल्या, म्हणजेच काय तुमचा सेकंड राऊंड जर का उशिराने समाप्त झाला, जर काळोख झाला तर मात्र ती सेमीफायनल ती उद्या खेळवली जाईल आणि उद्या बरोबर सकाळी 9 वाजता त्या दोनही टीमला या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे. आणि जर आजच ती सेमीफायनल तुम्हाला खेळायची आहे तर मग तुम्ही वेळ वाचवा. हो फटका, पहिला बॉल मिस टायमिंग राहिला. बॉल हवेमध्ये, फिल्डर आले डाऊन दी बॉल, आतून पकडले कॅच लॉंग ऑनला. इथून मात्र फलंदाज बाद होतोय. प्रथम पहिल्या बॉल वरती पहिली विकेट मिळाली आहे ती गोलंदाज प्रतीकला डॉमिनेट केलाय. धावसंख्येचा पाठलाग करत असताना आयन्स 11 अकुलवाडी टीमला, जो संघ खऱ्या अर्थानं अनेक स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीनं सुरुवात करतो, त्यांना चेस करायला आवडतं. अगदी नेहमी पाहिलंय ज्यावेळी टॉस जिंकत असतात त्यावेळी मात्र फिल्डिंगच घेत असतात आणि ते चेस करत असताना आता पूर्णपणे पाठीमागे राहिलेत. धावा धावफलकावरती अवघ्या 8 आहेत. 39चा पाठलाग करायचं म्हणजे अजूनही 31 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहे ते 11. मॅच संपलेली नाही आहे, कारण की अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. स्पीडअप करा हे प्रत्येक वेळी सांगावं लागतंय, परंतु फलंदाज जेवढं आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील आम्ही जेवढं पाठी लागतोय तेवढं तुम्ही देखील वेळ वाचवा. आपल्याला देखील ज्यावेळी विकेट येईल त्यावेळी नवीन बॅट्समन रेडी ठेवायचं आहे.
नाहीतर मग असं नको व्हायला की बॅट्समनसाठी टायमर लावावा लागेल आणि 30 सेकंदाच्या आतमध्ये जर बॅट्समन त्या ठिकाणी क्रॉसिंग झाला नाही तर मग एकतर पॅनल्टी किंवा ते दोनही फलंदाज बाद. 11 बॉल 31 ची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 11 बॉल बाकी आहेत. 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रतीक हो फटका डीप मध्ये चाललाय. फिल्डर आहेत. पकडली एक कॅच. बॅक टू बॅक विकेट. बरोबर डीप कव्हर मध्ये फिल्डर होते. बॅकफुट लावून पंच केलं होतं परंतु फिल्डरच्या हातामध्ये ती गॅप शोधूच शकले नाहीयेत. फिल्डरला शोधलंय. आणखीन एक विकेट येते. फलंदाज यश देखील बाद झाला. विराज मागच्या मॅच मध्ये दमदार परफॉर्मन्स केला होता विराजनं. तो विराज नॉस्ट्राईक एंड वरती आहे आणि त्याला जर का स्ट्राईक मिळाली तर कदाचित त्याच्या बाट मधून ते स्ट्रोक पाहायला मिळतील का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. ऋतिक जर्सी नंबर 17. 10 बॉल 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. हॅट्रिक बॉल घेऊन गोलंदाज प्रतीक. हो चांगला बॉल. वेगवान बॉल. ऑन साइडला खेळायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. वेग पहा या गोलंदाजाकडे प्रचंड वेग आहे. त्या वेगानं आता मात्र बीट केला. बरेचसे प्रश्न विचारत गेला बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. 9 बॉल आणि आता धावा बनवायच्या आहेत त्या 31. शॉर्ट बॉल होता. स्लॅश करायचा होता. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर पकडली कॅच. नैतिक त्या ठिकाणी आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळाले. हो मृदुल आणि तिथून आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतील. अयांश 11 अकोलवाडी टीमचे. ज्या पद्धतीने आज संघ खेळतो, ज्या पद्धतीने या संघाची खऱ्या अर्थानं आपण पाहताय जी कमिटमेंट राहिली आहे, ज्या प्रकारची ती फाईट राहिली आहे, ती फाईट आज खऱ्या अर्थाने या दुसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळत नाहीये. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहताय बरेचशा प्रेक्षकांनी ते प्रेडिक्ट केलं होतं की 57 धावा आहेत. तलपे वडवली सारखा संघ आहे ते मारून देणारच नाही. परंतु ते प्रेडिक्शन अकुलवाडी टीमनं फेल ठरवलं होतं. परंतु आता जर पाहायला गेलं तर मात्र थोडेसे मागे राहिलेत. बाटची कडा घेतली आहे. पाठीमागे चाललाय. यस नो यस नो. फायनली नकार दिलाय. धाव इथून मिळणार नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव फेकलेत. गोलंदाज प्रतीकनं हा शेवटचा बॉल जर का निर्धाव आला तर स्पर्धेतील पहिलं मेडन षटक आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच भुतोली चषक 2026 हे पहिलं षटक मेडन पाहायला मिळेल का. हो चांगला बॉल राईज झालाय सरळ एसटी रक्षकाकडे. शेवटचा बॉल देखील डॉट बॉल चाललाय. एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो प्रतीकसाठी. भुतोली चषक 2026 पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान प्रतीक या गोलंदाजानं मिळवलाय. कमालीचं षटक. विकेट मेडन षटक फेकत असताना प्रतीक 39 धावसंख्येचा बचाव करत असताना डिकनं सुरुवात करून दिली गोलंदाजीची. त्याच्यानंतर सुधीर आला. सुधीरनं अगदी आपण पाहताय ते 4 धावसंख्येचं षटक हाताळलं आणि त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय प्रतीकला बोलवलं आणि प्रतीकने मात्र फक्त एकही धाव खर्च न करता विकेट्स मिळवल्या त्या 3. इतकी कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये ती मुगाई माता मुकपे टीमची. इतक्या मोठ्या संघाच्या विरोधामध्ये तो संघर्ष. बॅटिंग करत असताना धावा फक्त 38च बनल्या. 39चं टार्गेट होतं. ज्यावेळी टीम हडल झाली त्यावेळी टीम मिटिंग झाली त्यावेळी खऱ्या अर्थानं कॅप्टनने देखील सांगितलं असेल की आता मात्र आपल्याकडे धावा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत. अशा वेळी आपल्याला गोलंदाजीतून एफर्ट्स लावायचे आहेत. मग कर्णधाराने स्वतःकडे जबाबदारी घेतली. ते पहिलं षटक कर्णधारानंच हाताळलं. त्यानं सुरुवात चांगली करून दिली आणि ज्यावेळी टीमचा सेनापती चांगलं काम करतो त्यावेळी प्रजा देखील चांगलंच काम करताना पाहायला मिळतीये. आता सेनापतीनं चांगलं काम केलंय मग प्रजा तिथून पुढे चांगलं काम करतानाच पाहायला मिळाली. परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. 6 बॉल आणि 31 धावसंख्येची आवश्यकता आहे. 6 बॉल 31 धावा. आणखीन एक बिग फाईट तुमच्या समोर येईल नेक्स्ट मॅच मध्ये. एकीकडे ओ शॉर्ट बॉल. पहिल्याच बॉल वरती पहिला धमाका. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार्क. षटकार.
पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. मॅच संपलेली नाहीये, मॅच अजून बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कारण की विराट स्ट्रायकिंग एंड वरती गेलाय आणि पहिल्याच बॉलवरती प्रहार चढवलाय. शॉर्ट बॉलवरती षटकार आलाय. धावा धाव फलकावरती 14 आल्यात. ओ फटका गॅप मध्ये सीमा रेषेच्या पलीकडे मिड विकेटला. वन बाउन्स ओव्हर द रोप. आणखीन एक धमाका चौकार. हो पुन्हा एकदा अकुट टप्प्याचा बॉल पाठीमागे अगदी आपण पाहताय. फाईन केलेत बॉल चाललाय. फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. मॅच संपलेली नाहीये हेच सांगतोय मैदानाच्या आतमध्ये विराज. त्याच्या बाटमधून आपण पाहताय बॅक टू बॅक मोठे फटके येताना पाहायला मिळतात. तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये अजूनही करतोय. मी मॅच शेवटपर्यंत सोडणार नाहीये. आणि इथून आता धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचल्यात. ते अगदी आपण पाहताय 22. पहिल्या 3 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. आता येणाऱ्या 3 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. तीन बॉल आणि 17 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचे निर्णायक 3 बॉल बाकी आहेत. 17 धावसंख्येची आवश्यकता. 22 धावा धाव फलकावरती पहिल्या 3 बॉल मध्ये 14 आल्यात. वैभव शेवाले नेमकं करतोय काय आता हे देखील कळायला मार्ग नाहीये. विराज हो फटका विराजचा सरळ चाललाय मिड विकेटला. टाटा बाय बाय करत सीमा रेषेच्या पलीकडे. हीच तर खरी ओळख आहे या टीमची आणि या खेळाडूची. त्याचा बाटमधून धमाके ब्लास्ट पाहायला मिळतात. एका ओव्हर मध्ये 31 ची आवश्यकता असताना काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय. अजूनही हार मानायला तयार नाहीये. आता येणारे 2 बॉल आणि धावा बनवायच्या आहेत त्या मात्र 11. शेवटचे 2 बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता आहे. काय होणार या मॅच मध्ये. कोणता संघ जिंकणार कोणता संघ पराजित होणार याच्यापेक्षा या मॅचचा संघर्ष हा तगडा आहे. काय फाईट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त फाईट देतोय युवराज. आयान्स 11 अकुलवाडी टीम साठी ही ओळख खरी या टीमची. तेच तर मी मगाचपासून सांगत होतो. 2 बॉल 11. हो फटका फटका गॅप मध्ये चाललाय. बॉल सरळ निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 2 मध्ये 11 ची आवश्यकता असताना चौकार आलाय. आता 1 बॉल मध्ये कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 7. 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रत्येक बॉल वरती आक्रमण झालंय. पहिल्या बॉल वरती षटकार त्यानंतर 2 चौकार त्याच्यानंतर षटकार त्याच्यानंतर चौकार. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 24 धावा 5 बॉल मध्ये बनवल्यात त्या एकट्या युवराजनं. विराजनं जर त्याला सेकंड ओव्हर मध्ये स्ट्राईक मिळाली असती तर कदाचित हे चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. 1 बॉल 7 ची आवश्यकता. शेवटचा 1 बॉल 7 धावसंख्येची आवश्यकता. काय मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. हो चांगला बॉल पडल्यानंतर खाली राहिलाय आणि शेवटचा बॉल तो मॅजिकल बॉल आलाय. डॉट बॉल ही मॅच समाप्त झाली परंतु जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. विराज या फलंदाजाची 5 बॉल मध्ये 24 बनवल्या आणि अखेरपर्यंत एकट्याने झुंज दिली आहे. त्याला साथ चांगली लाभलीच नाहीये. सुरुवातीलाच विकेट्स आल्या. चला सांची संख्या आपण फिल्डिंग लावायची लगेच.